माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे, हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे? नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन पायंडा पाडेल. इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक. एखाद्या वेळेस मुंबई बी बंद करू नये. काय सांगा? या दुर्घटनेनंतर अखेर राष्ट्रवादीची आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात. या दुर्घटनेनंतर मध्ये वाल्मिक कराडांना नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला. तर नेमकं हा रोहित कोण, आता याचा शोध घेतला जातोय. कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे, रोहित कांबळे म्हणून असेल. रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल, पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून ते. असं म्हटलं की सुरेश धस हे या प्रकरणात, हा जो हत्या प्रकरण घडला त्याच्या 2 दिवस आधी वाल्मिक कराड यांना येऊन भेटले होते, असं दावा त्यांच्या कुटुंबाने केला. वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो, असं दावा कुटुंबाने केला. कुटुंबाने केला. भेटलो नाही. वाल्मिक कराड माझं काय वाईट काय होतं? वाल्मिक कराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना. पण वाल्मिक कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागलो, त्याचं समर्थन करायचं का? दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्या बरोबर राहायचं का? तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा. जसे पण